भगवानगडाचे प्रमुख नामदेव शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण जे आहे ते केल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं। खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही पक्षातील नेत्यांनी लावून धरलेलं आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर काल महंत जे नामदेव शास्त्री आहेत त्यांनी पाठराखण केलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसे नेते प्रकाश महाजन सर आहेत। सर, कसं पाहता या पाठराखणीकडे? नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केलेली आहे। नाही, गेली काही दिवस धनंजय मुंडेची जी मीडिया ट्रायल चालू आहे, खरं म्हणजे त्याचा खूप अतिरेक होता असं मला वाटतं। तुमच्याच जिल्ह्यातले माढ्याचे आमदार शरद पवार गटांचे उत्तमराव जानकर ते लोकप्रतिनिधी, धनंजय मुंडे लोकप्रतिनिधी। उत्तमराव जानकरने त्यांची तुलना एका पुरुष वेश्याशी केली। समस्त पुरुषाचा तर अपमान केलाच केला, पण अत्यंत मजबुरीने किंवा पोटाची खळगी भरण्यासाठी ज्या स्त्रिया वेश्या व्यवसायात ढकलल्या जातात त्यांचाही त्यांनी अपमान केला। या सगळ्या गोष्टीला माझं काय म्हणणं, असं मीडिया ट्रायल होऊन एखाद्याला ह्युमिलेट करू नये। पण नामदेव शास्त्रींनी आज त्यांना पाठिंबा दिला। एक अत्यंत आनंदाची गोष्ट अशी झाली की न्यायाचार्य नामदेव शास्त्री अप्रत्यक्ष होईना राजकारणात आले। मला एक साधा प्रश्न असा पडला की 2015ला भगवानगडावरून राजकारण करायचं नाही म्हणून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेपासून परंपरेनं चालत असलेला दसरा मेळावा शास्त्री बुवाने तो बंद केला। पंकजाला दसरा मेळाव्यासाठी गडाचे दार बंद केले। मग आज कोणचं कारण असं घडलं की ते दार पुन्हा राजकारणासाठी उघडले गेले? काय एक पंकजा एक स्त्री होती, एक आबला होती। मग न्यायाचार्यामध्ये न्याय देताना पुरुष आणि स्त्री याच्यात भेदभाव केला का? आणि त्याही पुढे जाऊन सांगतो, जरी गडाने पंकजाला दरवाजे बंद केले असतील तर लक्षावधी भगवान बुवाच्या शिष्यांनी, भगवान बुवाच्या भक्तांनी तिला तळहातावर जपून घेतलं। म्हणजे सांगावं लागलं भगवान बुवाचा आशीर्वाद कुणाच्या बाजूने होता। बोलण्यासारखं खूप आहे राजकारणात, शास्त्री जे आले चांगली गोष्ट आहे, पण मला त्याचं एक वाईट वाटतं की एक न्याय त्यांनी बहिणीला असा दिला, भावाला दुसरा दिला। याच्या मागचं तर्क मायासारख्या सामान्य माणसाला कळालं नाही, त्यांनी उघड करून सांगितलं तर बरोबर। पण मग आपण जसं म्हणालात की 2015ला पंकजांना त्यांनी अंतर दिलं आणि राजकारण या गडावर चालणार नाही असं देखील सांगितलं। त्यानंतर तिथले मेळावे बंद झाले, पंकजा त्यांनी स्वतंत्र मेळावा सुरू केला। पण मग दुसरी गोष्ट आपण असं म्हणालात की नामदेव शास्त्री जे आहेत ते आता राजकारणामध्ये आलेत का? काय वाटतं, म्हणजे ते आता राजकारणात आलेत असं वाटतं? आता ज्या अर्थी त्यांनी या सगळ्या प्रकरणात अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या काही गोष्टी बोलून दाखवल्या म्हणजे ते राजकारणात आल्यासारखेच आहेत ना। मग चांगली गोष्ट नाही, एखादा साधू संत राजकारणात येत असेल तर राजकारणात चारित्र्य अजून चांगलं होईल। चांगले लोक राजकारणात येणं गरजेचं आहे, नाही तर वाईट लोक आल्यावर काय होतं, वाईट प्रवृत्तीचे लोक आल्यावर काय होतं हे आपण पाहिलेलं आहे। पण मला त्याही पुढे जाऊन प्रसार माध्यमाला हे प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला बीड जिल्ह्यात एवढंच दिसलं का? बीड जिल्ह्यात ह्या गेल्या 8-10 दिवसात एक घटना घडली। जागतिक पातळीवर ज्या खो खो स्पर्धा झाल्या दिल्लीमध्ये, भारताच्या महिला गटाचं प्रतिनिधित्व ज्या मुलीनं केलं, म्हणजे जी आपण कॅप्टन ती होती, ती केस तालुक्यातली आहे। मला वाटतं प्रियंका इंगळे तिचं नाव आहे। किती मीडियाचे लोक जाऊन तिची बाईट घेतली हो। आम्ही रोज सकाळी उघडतो की तेच, हे सुद्धा घ्यायला पाहिजे। बीड जिल्हा हा सुद्धा आहे, हेही दाखवा ना तुम्ही। काय झालं, तुम्ही सुद्धा एक आता म्हणजे पुष्पाची क्रेज झाल्यासारखं झालं। असे नवीन पुष्पा निर्माण करू नका असं मला वाटतंय। खरं तर म्हणजे पंकजा मुंडेंना एक नाही आणि धनंजय मुंडेंना दुसरा नाही असं कुठेतरी शास्त्रांकडून होते असं वाटतंय का? आणि निर्णयात उघडच झालं ना की गडावरून राजकारण होणार नाही हे त्यांनी जाहीर केलं। म्हणजे मनात असू नसू लोकांनी त्याचा स्वीकार केला। मग आज असं काय घडलं की गडाला सांगावं लागलं? हे माझ्यासारख्या भगवानबाला मानणाऱ्या किंवा ते सगळ्या ह्यांना मानणाऱ्या तर हा प्रश्न पडतो ना की असं काय घडलं? अशी काय सत्व परीक्षा काल रात्री झाली की त्यांना वाटले की हा निर्दोष आहे, तेही कळालं पाहिजे। खरं तर
त्यांना म्हणजे धनंजय मुंडेंना सर्टिफिकेट देण्याचा अधिकार नामदेव शास्त्रींना आहे का, आणि असेल तर मग कशा पद्धतीनं त्यांनी काय केलेलं असू शकते किंवा काय शहानिशा केलेली असू शकते? कारण अनेक आरोप म्हणलं की धनंजय मुंडे यांची मीडिया ट्रायल ही त्वरित थांबली पाहिजे. एखाद्याला अशा पद्धतीनं लक्ष करणं, त्याचं चारित्र्यहनन करणं चुकच. तुम्हाला धनंजय मुंडेविरुद्ध जर काही पुरावे असतील तर तुम्हाला संवैधानिक मार्ग आहेत, त्या मार्गाने जा ना तुम्ही आणि त्याच्यातून सिद्ध करा तुम्ही. पण मीडिया ट्रायलच्या नावाखाली एखाद्याला अशा पद्धतीनं लक्ष करणं हे बरोबर नाही. आणि धनंजय मुंडे जर निरपराध असतील तर ते न्यायालयासमोर ठरतील ना, चांगली गोष्ट नाही ते. पण जो वाल्मिक निर्माण झाला आहे त्याची जबाबदारी कोण घेणार? आज परळी असू, अंबाजोगाई असू, या भोवताली सर्वसामान्य शांतताने जगणारा, आपलं जीवन जगणारा नागरिक भयभीत आहे. आज परळीचा जर तुम्ही सर्वे केला तर घरटी एक माणसं पुण्यात जाऊन राहिलेत आपली मुलं बाळ घेऊन. हे बंद झालं पाहिजे ना, याची जबाबदारी कोण घेणार? आणि मला या गोष्टीचं नेहमी वाईट वाटतं की राजकारणातील गुन्हेगारीचा ज्यांनी सतत विरोध केला, राजकारणातील गुन्हेगारी ज्यांनी जगासमोर आणली, त्या मुंडे साहेबाच्या तिथं ते घडावं. खरं तर मीडिया ट्रायलचा एक प्रश्न जसं आपण म्हणताय की मीडिया ट्रायल होतोय, पण दुसरीकडे धनंजय मुंडे असं म्हणतायत की वाल्मिक कराड, आणि हे एक नव्हे दोन वेळा म्हटलं की वाल्मिक कराड हे माझ्या जवळचे व्यक्ती आहेत, पण दुसरीकडे त्यांच्या विरोधात काही पुरावे आहेत किंवा ज्या पद्धतीने न्यायव्यवस्था त्यांना मकोका अंतर्गत जी कारवाई करते, याचा अर्थ असा नाही होत आहे का की त्या दोघांचे संबंध असावेत? पण मग त्यावरती नामदेव शास्त्रींनी कशा पद्धतीने रिॲक्ट होणं अपेक्षित होतं? एकीकडे ते म्हणतायत की जी घटना घडली, ज्या पद्धतीने मारलं, हे दखल घेण्यासारखं आहे आणि त्यावरती कारवाई होण्यासारखं आहे असं त्यांना म्हणायचं आहे, पण दुसरीकडे धनंजय मुंडे लकली. नामदेव शास्त्रीला काय योग्य वाटलं, काय अयोग्य वाटलं, हे तेच उत्तर देऊ शकतात. मला ते म्हणायचं नाही. पण मला एवढंच, माझा प्रश्न एवढाच होता की मग हा न्याय तर पंकजा असं काही घेऊन आलीच नव्हती ना, असे आरोप घेऊन तर काही पंकजा आलीच नव्हती तिथं परंपरेने दसरा मेळावा करण्यासाठी आली होती. तिला तुम्ही ज्यावेळेस नाकार देता, ती केवळ स्त्री म्हणून. याच्या पलीकडे मी बोलू इच्छितो पण मीडियावर बोलणार नाही की कशामुळे तुम्ही तिला नाकारलं. पण मग धनंजय मुंडेंबद्दल इतका स्नेह का आहे नामदेव शास्त्रींना? कदाचित धनंजय मुंडे पुरुष असतील म्हणून असं असतं. पण न्यायाचार्य म्हणल्यावर तुम्ही न्याय देताना स्त्री पुरुष हा भेदाभाद केला ना पाहिजे. पण एक आश्चर्य वाटलं, उद्विग्नता आली. आता ते राजकारणात आलेत, त्यांच्यावर चांगले शब्द कुणी बोलतील, कुणी टीकाय करतील, आता त्यांना हे सहन करणं आलंच. पण मग त्यांचं हे जे काही सर्टिफिकेशन आहे किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे धनंजय मुंडेंना, हा कितपत योग्य आहे आपल्याला? हा कुणी कुणाला सर्टिफिकेट द्यावं हा त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे. न्यायालय किंवा न्यायव्यवस्था काय सर्टिफिकेट देते हेच लोकशाही प्रमाण. आपण पाहतोय हे होते प्रकाश महाजन, आणि ते म्हणतायत की आता नामदेव शास्त्री राजकारणात आलेले आहेत, त्यामुळे आता त्यांना टीका सहन करावी लागेल. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.